मास किंवा पुरुषोत्तम मास याला मल मास पण म्हटलं जाते. याची कथा स्कंद पुराणामध्ये, पद्म पुराणामध्ये वर्णन येते, ब्रह्मनारदीय पुराणामध्ये पण येते. याचं वर्णन भगवान कृष्णाने नारदाला सांगितलं, नारदाने व्यासाला सांगितलं आणि व्यासाने ते सूत गोस्वामीला ही कथा केलेली पद्मपुराणामध्ये. आणि सूत गोस्वामीने सौनक आदी ऋषींना या अधिक मासाचं वर्णन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सूत गोस्वामी सौनक आदी ऋषींना सांगतात की पुरुषोत्तम मासाचं वर्णन तुम्ही करा. त्यावेळेस आपलं सूत गोस्वामी भगवान विष्णूचं स्मरण करतात आणि महादेवाचं वर्णन करून सती पार्वतीचं स्मरण करतात. आणि ते म्हणतात की एकदा हाच प्रश्न सतीने म्हणजे पार्वतीने महादेवाला विचारला की भगवंताला प्राप्त करण्यासाठी असं कोणती तिथी आहे, महिना आहे की त्याला भगवत प्राप्ती होऊ शकेल. तर तुम्ही आणि सर्वश्रेष्ठ दान कोणतं असलं पाहिजे या मल मासामध्ये की तो जो मल नष्ट होऊ शकेल. तर त्यावेळेस महादेव स्वतः सांगतात ह्या महिन्यामध्ये, ते म्हणतात की हे सती की सगळ्यात मोठं दान कोणतं असेल या जगामध्ये, ते म्हणतात न शक्य किंचित देव असते दानम श्री पुरुषोत्तमे वृत्तपूर्ण विधी कृतम अपर्ण छंदांचे किंचित. म्हणतात अगं सती, सगळ्या छंदामध्ये विशेष करून वेदांमध्ये सांगितलेलं आहे न शक्य किंचित असते दानम, सगळ्यात मोठं दान कोणतं जर असेल असं वेद म्हणतो, कोणतं दान? पुरुषोत्तम मास, त्याला पालन करणं सगळ्यात मोठं दान आहे. आणि विशेष करून वृत्तपूर्ण विधी, हा पूर्ण वृत्त आणि विधीनुसार जो पालन करेल हे सगळ्यात मोठं कलियुगाचं दान आहे. मग त्यावेळेस ते म्हणते नाही अजून काहीतरी विशेष सांगा. तर त्यावेळेस महादेव सांगतात यद दानम गिरी सुते हे उत्तमम परिकीर्तितम श्रीकृष्ण वल्लभे मासी तत्सर्व गौणतम गमन. अरे या जगातलं जर तू म्हणतील दान करण्याची जी भावना आहे ती कशी गौणत आहे. अगं ते म्हणतात यद दानम गिरीसुते, गिरीसुते म्हणजे अगं तू हिमालयाची पुत्री आहे. कोण? यद दानम गिरीसुते म्हणजे तू हिमालयाची कन्या असल्यामुळं तुझं हृदय, तुझे वडील हिमालयासारखे, तू पण हृदय पण हिमालयासारखे आणि तुझी दान करण्याची वृत्ती कशी हिमालयासारखी भरपूर. पण ते दान करण्यामध्ये पेक्षाही काय आहे, याच्यामध्ये हे सगळं दान करणं गौणत आहे, याला काय गुह्यम आहे. मग मोठं दान कोणतं आहे? पार्वतीलाच प्रश्न करते. तर ते म्हणतात श्रीकृष्ण वल्लभ मासी, या महिन्यामध्ये जो भगवान राधाकृष्ण आहेत किंवा लक्ष्मीनारायण यांची जो कोणी पूजा करतो हे सगळ्यात मोठं दान आहे. आपल्या जीवनामध्ये कसं असतंय, थोडं दान द्यायचं आणि मोकळं व्हायचं, बघ काम टेन्शन नको घेऊ. त्याच्यामध्ये दान देण्याची वृत्ती कशी आहे, 3 प्रकारची असते. एक तमोगुणी दान, म्हणजे तमोगुण म्हणजे जसं एखाद्या नॉनव्हेज दारू पाजणं त्याला तमो. रजोगुण दान म्हणजे काय, मी तुला एवढं देतो त्याच्या बदल्यात मला एवढं पाहिजे. सत्वगुण दान म्हणजे एका हाताचं दुसऱ्या हाताला नाही कळायला पाहिजे याला. कारण तुमचं दान तुम्ही जेव्हा देतात आणि त्याच्यावर नाव काही टाकलं, लोकांनी पाहिलं तुमच्या दानाचं पुण्य नष्ट होत आहे. पण तुमचं दान कोण पाहिलं पाहिजे? भगवंतानं पाहिलं पाहिजे. लोकांनी पाहून काय होणार आहे हो, थोडं गुणगान करते. आता लोक फोटो लावतात, काही देतात, एवढाच फोटो देतात पण 10 लोकांचे नावं टाकतात. याचं आजोबा पंजोबा नातू पंतू दिलं, अरे काय उपयोग आहे तुझं पण. म्हणून दान करताना भगवंताला पाहिजे आणि त्या दानाचा उपयोग प्रॉपर झाला पाहिजे. कोणत्यासाठी? गोसेवेसाठी, अन्नदानासाठी झालं पाहिजे, जो भगवत कार्याच्या प्रचार प्रसारासाठी मदत होती त्या ठिकाणी. नाहीतर ते दान जर तुम्ही भिकाऱ्याला देतात आणि तो जाऊन बिड्या सिगरेट प्यायला लागला, त्याचं रिॲक्शन येतं. म्हणून त्याच्या बदल्यात त्याला एखादं केळी किंवा बिस्किटचा पुडा किंवा काही नाही काहीतरी दिलं पाहिजे, रिकाम्या हाताने नाही दिलं पाहिजे. दान देण्याचा फायदा काय माहिती का, या जगातली अटॅचमेंट आहे ना, आसक्ती कमी होती, अटॅचमेंट कमी होते. कारण एक ना एक दिवस आपल्याला हे सगळं सोडायचं आहे. तुम्ही स्वतःहून नाही सोडलं तर मूर्तीच्या रूपामध्ये तुमचं सगळं काढून घेतलं जाते. म्हणून या जगातली दान करण्याचा मागचा हेतू असला पाहिजे की मी जी दान कमवतो ते लोकांची रिॲक्शन्स त्या दानामध्ये असते, त्या पैशामध्ये असते. पण जेव्हा तुम्ही ते दान देतात त्याच्यातलं रिॲक्शन्स कमी होतात आणि सत्कार्याला लागून ते भगवत भक्तीमध्ये लागलं त्याचं पुण्य पण तुम्हाला भेटते. पण ते करीत असताना, हे चातुर्मास करीत असताना आपल्यामध्ये पुण्याची भावना नसली पाहिजे. हे जे मी कार्य करतोय ते केवळ भगवान विष्णूच्या प्रसन्नासाठी केलं पाहिजे. नाही तर लोक बऱ्याच वेळा कर्मकांडाची जी भावना असते ना, वृत्ती असते, तिले गडबड करते. म्हणून भगवंत नाही भेटू शकत. कर्मकांड स्मारकमध्ये काय करतात, एवढं केलं की एवढं भेटते. श्रावण सोमवार कशासाठी करतो? काहीतरी पूजा पाहिजे, काहीतरी पाहिजे म्हणून आपण करतो. त्यांच्या प्रती प्रेम आहेत अशी बात नाही.
म्हणून भगवत प्रसन्न कसे होते त्यासाठी आपलं कार्य असलं पाहिजे, तर ती सफलता आहे जीवनाची. तर याच्यामध्ये ते म्हणतात की म्हणून कार्तिक आपलं याला अधिक मासाला आणखी नाव काय आहे? पहिलं पुरुषोत्तम मास आहे, दुसरं महिना नाव काय आहे? श्रीकृष्ण वल्लभी मासी हे नाव दिलेले. मग त्याच्यानंतर ते म्हणतात की ह्या महिन्यामध्ये शिवजी म्हणतात पार्वतीला, तस्मात देत दृश्यम दानम नैव अस्ति किंचित सुंदरी येणे तेने वृत्त संप्रुते भव इच्छे पुरुषोत्तम. जरी तू दान केलं ह्या महिन्यामध्ये, पण त्या दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान आहे भगवान कृष्णाचं स्मरण करणं, पुरुषोत्तमाचं स्मरण करणं. आणि हे जो कोणी पालन करतो त्याला त्या पुरुषोत्तम मासाचा अधिक मासाचा नाही का फळ भेटते. मग आता हे वर्णन केल्यानंतर या कथेला कोणी श्रवण करतो तो सगळ्या पापातून मुक्त. मग कथा काय, ह्या पुरुषोत्तम मास निर्माण कसा झाला आणि याचं वृत्तांत काय, इतिहास काय, तर सुखदेव गोस्वामी सुत गोस्वामी शौनकादी ऋषींना वर्णन करतात. एकदा म्हणजे दर वर्षाला नाही का सूर्य आणि चंद्र सोबत जात होतात, म्हणजे त्यांचे परिक्रमा सौरमंडलमध्ये परिक्रमा होत असते. आणि परिक्रमा करीत असताना सूर्य स्पीडनं चालत असतो आणि त्या स्पीडमध्ये चालत असताना चंद्राची गती कमी असते आणि सूर्याची गती जास्त असते. तर वर्षाला जेव्हा यांचा एक राऊंड कंप्लीट होतो तर त्यावेळेस चंद्राचे 10 दिवस नाही का चंद्रमास म्हणतात त्याला, तर एक वर्षाला 10 दिवस उरतात आणि असे 3 वर्षाचे 30 दिवस निर्माण होतात. म्हणजे एका वर्षाचे 10 दिवस, दुसऱ्या दिवसाचे 10 दिवस आणि तिसऱ्या वर्षाचे 10 दिवस असे मिळून काय होतात, एक महिना निर्माण होतो. आणि हा महिना निर्माण झाल्यानंतर याला म्हणतात मलमास. मलमास म्हणजे याच्या पापवृत्ती खूप लागल्या आहेत. मल म्हणजे विष्ठा, जसं विष्ठेला आपण स्पर्श करतो का, त्याला तिरस्कार करतो, तसंच त्या मल मासाला त्या महिन्याला नाही का सगळे महिन्या का तिरस्कार करू लागले. त्याने म्हटले, अरे तू तो मल मास आहे, तुझं नाव बी नाही काहीच नाही. बघ चैत्र महिना म्हणतो, बघ महिन्याला बी इगो असतो. बरं इगो कोणाला येईन भरोसाच नाही. चैत्र महिना म्हणतो, माझं काय भाग्य आहे की माझ्या महिन्यामध्ये रामचंद्र जन्म घेतात. तर दुसरा श्रावण महिना म्हणतो, अरे तुझ्याकडे काय, माझ्यात पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण जन्माला येतात. असं प्रत्येक जण. आणि कार्तिक महिना काय म्हटला, अरे भगवान कृष्णाने माझ्या महिन्यात लीला केलेली. मार्गशीर्ष म्हणतो, नाही नाही नाही, अरे माझ्या महिन्यात भगवंत म्हणतात गीतेमध्ये मासा नाम मार्गशीर्ष, मी मार्गशीर्ष महिना आहे. तर तेवढंच मार्गशीर्ष महिना अजून काय डिंग्या मारतो, अरे तेवढंच नाही तर लक्ष्मी येते. आटपाट नगरात एक राजा होता, एक श्यामबाला होती. तिला हे लिहिलं कुठं दिली माहीत नाही, पण आपल्याला खातात बाबा ते काय म्हणतात त्याला, गुरुवारचे उपासना काय म्हणतात, मार्गशीर्ष गुरुवार करतात. कशाला करतात, लक्ष्मीदेवचे प्रति प्रेम आहे का तुमचं? अजिबात नाही. तिथं एकच येते ना घरात यावं, पण ती खिडकी उघडल्यानंतर ह्या खिडकीतून निघते. आता कोणाकोणाच्या घरात शिरल मला सांगा बरं, भगवरचे किती घर आहेत, किती खिडक्या आहेत, ह्या घरातून त्या घरात जाते ती. एवढ्या स्पीड नाही की तेवढ्या स्पीडनं जाते ती अशी थांबत नाही. हो, तिला थांबवायचं असेल ना, नारायणाला धरून ठेव, नवऱ्याला धरून ठेवलं तर बायको आपाप राहते. पण तुमची वृत्ती काय, बायकोला धरायचं, नवऱ्याला सोडून द्यायचं, त्याला म्हणतात रावण वृत्ती. एखाद्याला म्हटलं आणि गेलं म्हटलं, अहो तुमची मला बायको द्या ना, चपलाखाली हाणीन का नाही, बुटाखाली हाणीन का नाही, अजून काय दगड बी मारेल. तसं भगवंताकडे जातं, भगवंता म्हणते भगवंता पैसे दे ना, लक्ष्मी दे ना, लक्ष्मी दे ना. नालाय काय येतो, मला तर माझी बायको मागतो. नाही, याला वृत्ती म्हणतात रावणाची. रावणाला काय वृत्ती होते, सीता पाहिजे राम नकोय, म्हणून त्याचा नाश झालाय. म्हणून ती लक्ष्मी नारायणासोबत असेल तर ती टिकून राहते. नुसतं लक्ष्मीच्या पूजे कलियुगामध्ये लोक लय भामटे येतात. मी बऱ्याच वेळा दुकानामध्ये जातो ना, पुस्तक वितरणामध्ये, तर पहिले आम्ही त्या दुकानात जाताना आम्हाला कळत नाही कोणाचं दुकान आहे, तर आम्ही पहिले देवारा बघतो. आपलं असलं तर घुसायचं, नसेल तर कलटी मारायची. हे आमची गोष्ट. पण 80% लोकांच्या दुकानामध्ये 3 लोकांचे फोटो पाहिले देवाऱ्यामध्ये. 3 फोटो, गणपती, सरस्वती आणि लक्ष्मी. याच्या पलीकडे कोणाचीच पूजा करत नाही. मी बऱ्याच जणांना विचारलं, का हो याची पूजा का करतात, कोणाला सांगता आलं नाही. आणि मग मी खूप विचार केल्यानंतर गोष्ट जाणवली त्या याच्यात, की सरस्वतीकडून विद्या घ्यायची, लक्ष्मीकडून पैसा जमा करायचा आणि त्याच्यामध्ये विघ्न येऊन म्हणून गणपतीची पूजा करायची. आलं लक्षात तुमच्या? त्या तिघांच्या प्रती प्रेम आहे का? नाही. आमचं मतलबच आहे तुम्ही 3 जण राहा आणि अगरबत्ती जे उघडते ज्याला दूर भेटन त्यांना ती घेऊन टाका. नाही,
ही याला म्हणतात, याला काय म्हणतात, याला म्हणतात स्वार्थी मेंटॅलिटी म्हणतात. ती आपल्या उपयोगासाठी नाही तर आपण त्यांच्या उपयोगासाठी ही भावना असली पाहिजे. आपण आपल्याला त्यांना आपल्या कामात नाही लावलं पाहिजे, आपण त्यांच्या सेवेत केलं पाहिजे. पण लोक काय म्हणतात, स्वार्थी वृत्तीने करतात. तो विषय नाही आपला. सांगण्याचं तात्पर्य की याचं अधिक मासामध्ये आणि मग हे सगळेजण भ्रष्णा करू लागले. करीत असताना हा जो मल मास होता दुःखी झाला, व्यथित झाला, करायचं तर काय करायचं. आणि मग तो नारद मुनीकडे जाताना नारद मुनीला सांगतो की मी आता काय करू. ते म्हणले चल भगवंताकडे. आणि जाऊन भगवंताकडे तपस्या केल्यानंतर, तपस्या किती करतात, 9000 वर्ष तपस्या करतात स्वर्गीय. तपस्या करून तपस्या काय करते, माणसाला शुद्ध करते. बघा सोनं असतं ना, जेव्हा ते जमीन तो काढलं त्याच्यामध्ये घाण असते, पण जसं जसं अग्नीत टाकलं जातं तसं तसं 24 कॅरेटचं होतं. तसं तपस्या करणं म्हणजे इंद्रियाला संयम करून आपल्या मनाला, चेतनेला, आपल्या इंद्रियांना शुद्ध करणं, याला तपस्या म्हणतात. नुसतं पोटाला उपाशी मारून तपस्या नाही, तर त्याचे इंद्रिय संयम करणं. बघा कमी जेवलं ना माणसाचे इंद्रिय उत्तेजित होत नाही. जेवढं जास्त खातात ना तेवढे इंद्रिय उत्तेजित होतात. म्हणून उपवास करण्यानं इंद्रिय संयम करण्यासाठी उपवास केला पाहिजे. माणसाच्या डोक्यात दुसरा विचार येत नाही, मनात राग येत नाही, क्रोध येत नाही, लोभ येत नाही. दुसऱ्याच्या विचारात एकच विचार असतो की कधी आराम कराय भेटन, जेवढी भक्ती करता येईल. दुसरं मनात विचारच येऊ शकत नाही. का तर तुम्ही उपवास केलेला आहे. म्हणून उपवास पहिल्या काळामध्ये स्त्रियांना जास्त उपवास सांगायचे, म्हणजे पुरुष पण करायचे. कारण इंद्रिय आता काय, बकरीचं तोंड आणि माणसाचं तोंड सारखंच झाले. बकरी दिवसभर खाते, माणसं पण चटपटे हे खाय ते खाय ते खाय, नंतर तोंड वाढतात त्यांचे. तोंड म्हणजे नगारा वाढलेलाच भाऊ, भक्ती वाढत चालली भाऊची, भक्तीची भाऊ. तर ते घातक आहे. तर ह्या महिन्यामध्ये हे केलं पाहिजे. आणि मग हे गेल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. म्हटले तुझा मल नष्ट झालेला आहे. ते म्हटलं आता मला सांग काय. ते म्हणले काळजी करू, तुझ्या तपस्याने आणि साधनेनं मी प्रसन्न झालेलो आहे. आणि हे माझं नाव तुला काय देतो, पुरुषोत्तम मास. आजपासून तुला मल मास नाही म्हणणार, तर काय म्हणणार आहे, पुरुषोत्तम मास. म्हणून भगवंताला प्राप्त करायचं असेल तर भौतिक साधन कोणतं नाही हो. भगवंताला प्रसन्न करायचं तपस्या करावं लागते. आणि भगवंत गीतेमध्ये म्हणतात, भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुरदम सर्व भूतानाम ज्ञात्मा मा मूर्छती. भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम. सगळ्या तपस्याचा भोक्ता कोण आहे, मी आहे. आता तुम्ही म्हणता तपस्या काय करायची, तर सोपी तपस्या. सकाळी ब्रह्ममुहूर्ता उठा, मॉर्निंगला जप करा, ग्रंथ वाचा, एकादशी व्रत करा. कलियुगामधली सगळ्यात मोठी तपस्या हो या करणं. आणखीन एक तपस्या मोठी, एक दिवस मोबाईल नका वापरू. 2 घंटे 1 घंटा कमी करा, काय फरक पडतो. पण आपल्या हाताला लय खाजणं नसलं, झोपेसुद्धा आपण ते मोबाईल खेळतात, पण त्याचं खूप डेंजरस आहे. तर ॲटलिस्ट अधिक मासामध्ये तर मल मास, दुसऱ्याचा कचरा पाहून आणखीन डोक्यात काय घ्यायचं. मी वापरतो मोबाईल, मी पण असं काही नाही, मी वापरतो. पण ऑनेस्टली सांगतो, यूट्यूबचे प्रवचन ऐकायचे किंवा माझ्याकडे भागवतम किंवा बरेच पुस्तक मी डाउनलोड केलेले ते वाचत बसत असतो. जेवढं त्याचा चांगला उपयोग करता ते करा. चाकू एकच आहे, पण तो चाकू कोणाच्या हातात कसा गेला त्याचा उपयोग त्याच्यावर राहतो. म्हणून त्याला शिव्या घालून नाही तर त्याला भगवत सेवेत लावून त्याचा उपयोग करता आला पाहिजे. तर ह्या जेव्हा भगवंताने काय केलं की आजपासून जे कोणी ह्या मल मासाचं पालन करेन, पुरुषोत्तम मासाचं पालन करेन, त्याच्या जीवनातले सगळे पाप नष्ट होतील आणि त्याचं जीवन कायम शुभ होईल, पवित्र होईल आणि त्याचं जीवन मंगलमय होऊन त्याला भगवत प्राप्ती होईल, असं ह्या महिन्यामध्ये दिलेलं आहे. आणि जो कोणी या पुण्य जो करणार नाही त्याला पाप लागेल, जो ज्या महिन्याची निंदा करेल त्याला पाप लागेल. आणि मग सौनक आदी ऋषी म्हणतात सुत गोस्वामीला की तुम्ही तर सांगितलेले, पण मग जे पाप पुरुषोत्तम मासाचं पालन नाही केलं त्यांच्या जीवनात काही झालं का, काही असे उदाहरण आहेत का. त्यावेळेस सुत गोस्वामी म्हणतात झालेले. महाभारतामध्ये 2 प्रसंग घडलेले. जेव्हा पांडव वनवासात असताना भगवान कृष्ण एक दिवस त्यांना भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, भगवंता आमच्या जीवनात एवढं दुःख येण्याचं कारण काय, आणि आम्ही एवढं धर्माचं कार्यच केलंय, कधी आम्ही
आमच्या जीवनात एवढं दुःख, संकट, समस्या का आले, याचं कारण काय? द्रौपदी म्हणते की भगवंता मी कुठे चुकले की एवढं माझ्यावर संकट, समस्या आलेलं आहे, याचं तुम्ही कारण सांगा. त्यावेळेस भगवंत सांगतात, अगं द्रौपदी आणि पांडवांनो, आज माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. दुर्योधनानं तुम्हाला एवढा त्रास पण केलेला आहे, तुम्हाला मारण्यासाठी खूप प्रयत्न केलेले. लहानपणी भीमा असताना त्याला विष दिलं, जेव्हा मोठे झालं लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, तुमची संपत्ती हडप केली, तुमच्या पत्नीचं वस्त्रहरण केलं, तुम्हाला नाना प्रकारचं मारण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही धर्म, विप्र, अच्युत या 3 गोष्टी मिळाल्या. धर्माच्या, दुसरं अच्युत आणि विप्र म्हणजे ब्राह्मण वैष्णवांच्या कृपेमुळे तुम्ही वाचलेले. तर ह्या वाचल्यानंतर पण याच्यामध्ये तुम्हाला जे दुःख भेटले त्याचं मुख्य कारण आहे मल मासनं, जो पुरुषोत्तम मास आहे, तुम्ही त्यांच्या जीवनात कधी पालन नाही केलेले. आणि मग भगवंत कृष्ण कथा सांगण्यास सुरुवात करतात. ते म्हणतात की ह्या तुम्हाला दुःख भेटलं म्हणून भगवंत 2 कथा सांगतात. एक कथा सांगतात पांडवांना, म्हणतात की तुम्ही न पालन केल्यामुळे ते दुःख भेटलेले, आणि द्रौपदीला उत्तर देतात. काय देतात की आता तिची पार्श्वभूमी सांगतात मागच्या जन्माची. काय सांगतात की पहिल्या जन्मामध्ये मेधवा नावाचे ऋषी होते, आणि मेधवा ऋषी आणि त्यांची पत्नी, त्यांच्यापासून एक कन्या जन्माला आली होती. एक कन्या बऱ्याच वर्षांनी त्यांना वयाच्या खूप उतरत्या वयात ती कन्या आली. आल्यानंतर ती कन्या जशी जन्माला आली, त्या जन्माबरोबर तिची आई वारल्यानंतर मेधवा ऋषींना चिंता झाली की आता करायचं काय कन्याचं. पण हरकत नाही, थोडंफार पालन पोषित, पण 90% त्या कन्याकडे ती दुर्लक्ष करू लागले. म्हणजे जे देखभाल नाही, काय नाही, त्याची काळजी पण घेत नव्हते, आपल्या ध्यान तपाशामध्ये तल्लीन होते. त्यावेळेस ही जी कन्या होती मेधवा ऋषीची अतिशय चिंता करू लागली की आई वारलेले, वडील लक्ष देत नाही, शरीर कुशाग्रस्त होत चालले, माझ्या सगळ्या मैत्रिणी सख्या आहेत त्यांचं लग्न होत चालले, त्यांना चांगलं परिवार भेटत चालले, माझे वडील पण चिंता करत नाही, माझी शिक्षा नाही, संस्कार नाही, काय नाही, करू तर काय करू, पण सांगू तर कोणाला सांगू, आणि वडिलांकडे जावं सांगावं तर वडील ऐकून न ऐकल्यासारखं करतात. अशा चिंता अवस्थेमुळे त्याच्या काही काळानंतर मेधवा ऋषी पण वारल्यानंतर ही जी कन्या होती अतिशय, तिला कोणीच राहिलं नाही, एवढी दुःखी झाली, अतिशय दुःखी झाली, भयंकर दुःखी झाली. दुःखी झाल्यानंतर चिंता करू लागली, आता माझं परिवारामध्ये नातेवाईक होते, कोणीच नाही आहे, करू तर काय करू. त्यावेळेस मेधवा ऋषींचे मित्र होते दुर्वासा मुनी. आणि दुर्वासा मुनी म्हणजे कोण? अतिशय क्रोधिष्ठ आणि एकदम अग्रेसिव्ह मोड होणारे. ते आल्यानंतर त्याने सांत्वना केली ह्या कन्येला, म्हटले की तू माझ्या मित्राची कन्या आहेस. आणि मग त्यावेळेस ती कन्या विचारते की हे ऋषीवर माझं असं कोणतं पाप आहे की त्यामुळे मला दुःख भेटले. त्यावेळेस तुम्ही त्रिकालदर्शी आहेत. ते म्हणले तुझ्या पार्श्वभूमी जाण्याचा काय अर्थ नाही, पण या पापातून मुक्त व्हायचं असेल, तुला संकटातून समस्यातून मुक्त व्हायचं असेल तर तू काय कर, पुरुषोत्तम मास कर. म्हणून ही एक शिक्षा आहे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा कधी दुःख येतात, संकट समस्या येतात, समजायचं आपलं पाप आपल्याला दुःख देत आहे, आणि आपलं जीवन आनंदाने एकदम गोडी चाललंय, तेव्हा समजायचं आपले पुण्य कमी होत चाललेले आहेत. म्हणून आपल्या जीवनात जेवढं काही दुःख येतात, संकट येतात, समस्या येतात, आपण नाही का दुःखी होतो ना, तेवढंच पापाचा जो स्तर आहे ना, ते पाप आपल्याला दुःख देते हे समजायचं. आणि आपल्या पूर्वकर्मामुळे शास्त्र सांगते की 5 गोष्टी तुमचे फिक्स असणार आहेत, त्याला तुम्ही आम्ही चेंज करू शकत नाही. कोण आहे? तुमचा जन्म, तुमचं धन, तुमचं रूप, तुमचं ज्ञान आणि तुमचा मृत्यू, याला ह्या फिक्स आहेत. तुमच्या जीवनात काय होणार आहे पूर्वनिर्धारित आहे. त्यामुळं आपल्याला भगवंताने त्याला तर बदलू शकत नाही, पण भक्तीच्या माध्यमातून त्याचा इफेक्ट तरी कमी करू शकतो. तर असं सांगितल्यानंतर ते पुरुषोत्तम मासाचे महिन्याचा महात्म्य सांगू लागले दुर्वासा मुनी. सगळं सांगत असताना ह्या कन्याला राग आला आणि म्हटले तुम्ही काही सांगू नका, सगळं थोटांड आहे, मला या महिन्यावर विश्वास नाही, असं थोडे होत आहे. त्यावेळेस जेव्हा तिने उलटं उत्तर दिलं, दुर्वासा मुनी एवढे क्रोधिष्ठ झाले, आता शाप देता येत नाही, त्याने स्वतःला शांत केलं, कंट्रोल केलं. आणि का बरं केलं त्याने? त्याचं एकमेव कारण असं की मेधवा ऋषी माझे चांगले मित्र होते, आणि ती बालिश असल्यामुळं मी तिला शाप देऊ शकत नाही, पण म्हटले की तू पुरुषोत्तम मासाची काय केली नाही, अवहेलना केलेली, याचा तुला दंड भेटल, याला दुःख भेटल. आणि मग दुर्वासा मुनी निघून गेले. हिने नाही का दुर्वासा मुनी निघून गेल्यानंतर करू तर काय करू, तपस्याला लागली. आणि तपस्या लागल्यानंतर तिने महादेवाची तपस्या केली. ह्या श्रावण महिन्यामध्ये अधिक मासामध्ये तपस्या करून महादेवाला प्रसन्न केलं.
आणि 1000 वर्ष तपस्या केल्यानंतर महादेव प्रसन्न झाल्यानंतर ती एवढी विचलित झाली, इनबॅलन्स झाल्यानंतर एकदम काय म्हणतात ना, हुळहुळ करणं, त्या अवस्थेमध्ये तिनं वरदान मागितलं की मला सुंदर पती पाहिजे, धर्माला वागणारा पाहिजे. त्यावेळेस महादेव म्हणले तथास्तु. दुसरं ती म्हणले की शूर पाहिजे, बुद्धिमान पाहिजे, ते म्हणले तथास्तु. तिसरं बलवान पाहिजे माझा नवरा, शक्तिशाली पाहिजे, ते म्हणतात तथास्तु. असं 5 वेळा वरदान मागितलं. 5 वेळा वरदान मागितल्यानंतर महादेव म्हणतात की तुला 5 पती भेटणार आहेत. ते म्हणले अहो कसं काय, एका स्त्रीला 5 पती कसं काय होऊ शकतात? नाही म्हणले तू परत 5 वेळा नाही का वरदान मागितलं आणि एकाच पुरुषामध्ये हे सारखे गुण भेटू शकत नाहीत. एकाच पुरुषामध्ये सारखे गुण भेटू शकत नाही. म्हणून लग्न करणारे एक ध्यानात ठेवायचं, कोणीच नवरा किंवा बायको परफेक्ट नाही आहे. आमच्या मॅरेज ब्युरोकडे लोक येतात की प्रभूजी पोरगी अशीच पाहिजे, सुंदरच पाहिजे, एवढी शिकलेली पाहिजे, तिचं संस्कारी पाहिजे, गुणी पाहिजे, ज्ञानी पाहिजे, मोठी लिस्ट. आणि पोरीवाले घेऊन येतात प्रभूजी मुलगा असा पाहिजे, एकटंच पाहिजे, आईवडील फोटोपुरते असले पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, धार्मिक पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे, एवढं सांगतात, गुणाची लिस्ट सांगतात. आमचा एक मॅरेज ब्युरोचा काउन्सिलर लय वाता गोल गेला. एका परिवाराला म्हटला तुम्ही 8 दिवस थांबता का? म्हणजे का हो, मी ब्रह्माजीला फोन करतो आणि त्यांच्यासाठी स्पेशल प्रोडक्ट तयार करतो तुमच्या मुलीसाठी. तो म्हटला काय स्पेशल प्रोडक्ट तयार करतो तुमच्या मुलीसाठी? हे जगात कोणी परफेक्ट नाही हो. तुम्ही स्वतःच परफेक्ट नाही, दुसऱ्याकडून परफेक्ट करण्याची अपेक्षा कशाला ठेवतायत तुम्ही? म्हणून सांगण्याचं तात्पर्य की इथे परिपूर्ण कोणीच नाही आहे. आणि मग हे 5 गोष्टी मागल्यानंतर तिनं भोलेमान म्हटले की महादेव म्हटले काळजी करू नको, जरी तुला 5 पती होतील पण तू पवित्र राहशील, तुझा नाही का कोणत्याही तुझ्या चारित्र्यावर डाग लागणार नाही. म्हणून सकाळी शास्त्र सांगताय की ज्या 5 स्त्रियांचे नाव घेतलात, कोणती? तारा, मंदोदरी, सीता, त्याच्यानंतर आहिल्या, आणि अशा 5 स्त्रियांचं सकाळी जो स्मरण करतो तो सगळ्या पापातून मुक्त होतो. तर हे जेव्हा असं दिल्यानंतर त्या स्त्रीने शरीर सोडलं आणि पुढे ते द्रुपद राजाची कन्या अयवनीच, म्हणजे एक साधारण मनुष्य स्त्रीच्या योनीतून जन्म घेतो, तसंच ही यज्ञकुंडातून जन्म आले द्रुपद महाराज. दुष्टोधुम्न आणि द्रुपदी जन्माला आले. आणि जन्माला आल्यानंतर जेव्हा ते तारुण्यात आल्यानंतर द्रुपद महाराजांनी त्याचा स्वयंवर ठेवला. आणि स्वयंवर ठेवल्यानंतर त्या स्वयंवरमध्ये सगळे राजे महाराज येऊन त्याची काय आठ होती की पाण्यामध्ये बघून नाही का त्या पाण्याचा जो मासा आहे त्याचा डोळा छेद करायचा होता. आणि सगळेजण हातबल झाल्यानंतर हे ब्राह्मण वेशातले असलेले अर्जुन उठले, भगवान कृष्णाचा आशीर्वाद स्मरण केलं त्याने आणि पाण्यामधून नाही का त्या मासेला छेद केला. छेद केल्यानंतर द्रौपदीनं काय केलं, आपली वरमाळा काय केली, अर्पण केली. म्हणून शास्त्र सांगते की स्वयंवर म्हणजे पहिल्या काळामध्ये स्त्रीला फ्रीडम होती पुरुष नवरा निवडण्याचा, आपल्या कुळातला, जातीतला किंवा त्या लेवलचा निवडण्याचा अधिकार होते. आताच नव्हतं. आता लव्ह मॅरेज, त्याला नवीन नाव आलं लव्ह मॅरेज, पण पहिल्या काळामध्ये स्वयंवर होतं. पण ते बी असं कोणाच्या जात नव्हते, आया मन में चलो तो पोन में, नाही, क्वालिटी पाहिजे. हा नाही का भंगार 1 नंबरचा, अर्धे केस इकडे लटकलेले आणि तो सैराट पिक्चर वेगळा असतो आणि प्रॅक्टिकल जीवन खूप वेगळं असतं. म्हणून या जगातलं प्रेम नाही, लस्ट आहे, काम वासना, एकोण्याकडे अट्रॅक्ट करणं, त्याला प्रेम नाही म्हणत, लस्ट म्हणतात, काम वासना म्हणतात. तर त्यावेळेस आपलं स्वयंवरमध्ये तिनं नाही का काय केलं, अर्जुनाच्या गळ्यात माळ घातली आणि 5 पांडव त्यांना घेऊन नाही का कुठं आले, कुटीमध्ये आले. आणि कुटीमध्ये आल्यानंतर जी कुंती महाराणे म्हटले, कुंती महाराणे आतमध्ये होते आणि युधिष्ठिर महाराज म्हटले की मैया आम्ही आज स्पेशल भिक्षा आणलेली आहे, स्पेशल भिक्षा आणलेली आहे. तर त्यावेळेस म्हणले अरे बाळांनो, तुम्ही तुमची ती भिक्षा वाटून घ्या. वाटून घ्या कसं काय, ती तर स्त्री आहे. येऊन बघतात की अरे एक स्त्री कसं काय 5 वाटून घ्यायचा. त्यावेळी म्हणतात की अगं धूर्त युधिष्ठिर, मी कधी माझ्या जीवनात मी असत्य बोलले नाही, कधी खोटं नाही बोलले, माझी वाणी नाही का अशी विफल होऊ शकत नाही, करू तो काय करू. त्यावेळेस युधिष्ठिर महाराज म्हणतात माझं पण मन कधी अधर्मात गेलं नाही, आम्ही 5 जणांनी काय केलं पाहिजे, हिच्याशी लग्न केलं पाहिजे. मग याचं प्रमाण काही, तर त्यावेळेस वेदव्यास आले, नारद मुनी आले आणि ह्या दोघांनी ते सांगितलं की हे दैवाची इच्छा आहे
आणि तुम्ही काय करायची विवाह करा. विवाह करताना नारद मुनी या 5 जणाला घेतात आणि कथा सांगतात. नंद आणि उपसुंद ते म्हणतात की 2 भावाचं एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं, सगळ्या सृष्टीमध्ये हाहाकार माजवला. पण त्यांच्यामध्ये एक अप्सरा ब्रह्माजीने पाठवले, तिलोत्तम नावाची अप्सरा पाठवली. तिलोत्तम म्हणजे तिळासारखं तिचं सौंदर्य वाढत होतं, एवढी ब्युटिफुल होती, एवढी सुंदर होती. आणि तिलाच्या सौंदर्याला जसं पाहिलं नंद आणि उपसुंदाने एवढे भांडण करू लागले, एकूण एकाला मारून ते मेले होते. ती अवस्था तुमच्याकडून नको व्हायला म्हणून मी तुमच्यासाठी काही नियम लावून देतो. आणि मग वेदव्यास आणि नारद मुनी त्यांना नियम लावून देतात. आणि नियम काय लावून देतात की प्रत्येक 1 वर्षाला नाही का युधिष्ठिर महाराजसोबत द्रौपदी राहीन, दुसऱ्या वर्षाला भीमासोबत राहीन, तिसऱ्या वर्षाला अर्जुन, नकुल आणि सहदेव. जात असताना त्यावेळेस हे बघा त्यांचं पवित्र रिलेशन, आपल्यासारखं कामच नाही, आपल्याला बुद्धी समजणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं आणखीन एक वरदान देतात. त्याचं वरदान म्हणजे जेव्हा ती युधिष्ठिर महाराजसोबत द्रौपदी राहीन तर युधिष्ठिर कोणाचे अंश आहेत माहिती आहे? धर्मराजाचे अंश आहेत. तर युधिष्ठिर महाराज नाही का द्रौपदीसोबत राहते तर युधिष्ठिर महाराजामध्ये धर्माचा अंश राहील आणि धर्माची जी पत्नी राहील ती धर्माची पत्नी का द्रौपदीमध्ये वास करेल. जेव्हा ती भीमासोबत राहील, भीमा कोणाचे अंश आहेत? वायुदेवाचे अंश आहेत. तर वायुदेवाची पत्नी नाही का द्रौपदीमध्ये वास करेल आणि इकडे वायुदेव वास करते. तिसरं अर्जुन कोणाचे अंश होते? इंद्राचे अंश होते. आणि इंद्राच्या अंशमध्ये असल्यानंतर इंद्राची जी पत्नी सची तिचा अंश नाही का द्रौपदीमध्ये राहील. आणि नकुल सहदेव जेव्हा वास करते तर त्या अश्विनी कुमाराची जी पत्नी राहते ते द्रौपदीमध्ये वास करते. असं ते होते. ते काही असं हे नव्हते भौतिक जगातलं. आणि मग त्यासाठी प्रमाण देतात. अरे एवढंच नाही, जे 9 प्रचेता होत्या ना तर चंद्राची कन्येनं नाही का 9 पती नाही का निवडलेले आहेत. आणि आणखीन एका ऋषीची कथा सांगतात की एकाच कन्यानं 3 ऋषींना नाही का वर केलेले आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. आता कलियुगासाठी शक्य नाही ते, पण ते त्या टायमाला शुद्धता होते, कामवासना नव्हती त्याच्यामध्ये. आणि मग हे सांगितल्यानंतर लग्न केल्यानंतर तिथे भगवान कृष्ण म्हणतात, अगं द्रौपदी तू पुरुषोत्तम मासाची अवहेलना केली त्यामुळे तुझ्या जीवनात हे दुःख, संकट, समस्या आलेल्या आहेत. पण याच्यातून तुला मुक्त व्हायचं असेल तर तू काय कर, ह्या पुरुषोत्तम माताचं काय कर, पुरुषोत्तम मास आहे त्याचं तू पालन कर. आणि मग पांडवांनी काय केलं, या पुरुषोत्तम मासाचं पालन करून ह्या दुःखातून, संकटातून नाही का ते मुक्त झाले. म्हणून आपल्याला दुःखातून, संकटातून, समस्येतून मुक्त व्हायचं असेल तर अधिक मासात नाही का तुम्ही नाही का काही गोष्टी करू शकता. तर काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची अधिक मासामध्ये तुम्हाला जमलं तर तुळशीचे जे वृक्ष आहेत, तुळशीचे छोटे छोटे हे असतात ना रोप आहे, त्याचं दान केलं पाहिजे. ते दान नाही करू शकलं तर तुळशीचं पान अर्पण करायचे, भगवान विष्णू, राधाकृष्ण यांना अर्पण करायचं रोजचे. तुम्ही मध्वाचार्य संप्रदायामध्ये जातात ना 108, 100, मला तर भोळे प्रभूंच्याकडे खूप हे विठ्ठल रुक्माई रोज तुळशीपत्राचे शेंडे असतात ना ते अर्पण करायचे. ओम केशवाय अर्पण असतो, गोविंदा अर्पण असतो, माधव अर्पण असतो, विष्णू सह नाम घेऊन नाही का एक तुळशीपत्र अर्पण केलं पाहिजे. किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोमध्ये तुम्ही असं अर्पण करू शकतात. 108 तुळशीपत्र, 1008, 501 जेवढे जमते तुळशीपत्र अर्पण केले पाहिजे. भगवान कृष्ण ह्या महिन्यात खूप प्रसन्न होतात. अधिक मासामध्ये जेवढे तुळशीपत्र अर्पण करतात त्याच्यामध्ये एकच भावना असली पाहिजे, भगवंत मला पुण्य नको, तू पाहिजे म्हणून मी ते अर्पण करतोय. म्हणून तुळशीपत्र अर्पण केलं पाहिजे किंवा तुळशीचं रोप दान केलं पाहिजे. सकाळी उठलं पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर. तिसरं अर्चविग्रहाची सेवा केली पाहिजे. अर्चविग्रह सेवा काय, जे राधाकृष्ण असेल त्यांच्याकडे त्यांचं पूजन केलं पाहिजे, अभिषेक घातला पाहिजे, त्यांना नैवेद्य दाखवलं पाहिजे. तुमच्याकडे जे काही होतं घरामध्ये स्वतः कुकिंग करून भगवंताला अर्पण केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे मंदिर आहे त्याची परिक्रमा केली पाहिजे. किती वेळा परिक्रमा केली पाहिजे, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा परिक्रमा. आणि परिक्रमा करताना भगवंताचं स्मरण करणं, नुसतं फेऱ्या नाही मारायच्या, पाय मोकळे होतात, वजन कमी होतं म्हणून नाही. त्याच्यामध्ये एकच पाहिजे की माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवंत तुम्ही आहेत म्हणून मी तुम्हाला फिरतोय. अगरबत्ती का फिरवतात माहिती आहे तुम्हाला, परिक्रमा का फिरवतात की माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू तुम्ही आहात म्हणून आपण ती फिरवतो, त्यासाठी ती फिरलं पाहिजे. त्याच्यानंतर मंदिराची परिक्रमा केली पाहिजे. दुसरं श्रीमद भागवताचं श्रवण कीर्तन केलं पाहिजे. ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं पाहिजे, तपस्या मन वाचा कायानं. त्यानंतर जमिनीवर झोपलं पाहिजे. सगळ्यात म्हणजे मौन धारण केलं पाहिजे. बोलायचं असेल तर भगवत नाम, नाही तर बाकी काहीच नाही, शांत राहिलं पाहिजे.
त्याच्यानंतर अधिक जप केला पाहिजे. ह्या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये 1 माळा केली तर 1000 पटीने फायदा होतो. आता तुम्ही म्हणता 16 माळा करणं, 1 केला म्हणजे फायदा नाही. तर जे 16 माळा करायचे तर करायचे, पण 32 करा, 64 करा, 100 करा, जास्तीत जास्त जप करा. उठल्या बसता भगवंताचं नाव घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. अधिक जप करा. त्याच्यानं गायीची सेवा करा, गोसेवा करा. सांभाळून, नाही तर शीख मारायची. मला प्रभूजीने सांगितलं शीख मारलं नाही तर तिला शिळपातं काही खाऊ घालायचं नाही. बरं, चांगलं एखादा नैवेद्य करायचा. जमलं तर केळं खाऊ घालायचे, नाही तर गवताची पेंडी खाऊ घालायची आणि प्रदक्षिणा करून तिला खाऊ घाल. जमिनीवर चांगलं स्वच्छता पाहिजे. जसं मी कालच आमच्या प्रवचनामध्ये सांगितलं, राधेश्याम गोशाळा, तिथे एक मोठा व्यक्ती एक टेम्पो घेऊन, जे मिनी डोर आहे ना, चांगले सफरचंद घेऊन येतो. ते स्वच्छ धुतो, तो कापतो, त्याच्यातल्या बिया काढतो, गाईला पर्सनली खाऊ घालतो दर महिन्यात. आपल्या घरात आपलं लोक धार्मिक देवदेव कसा करतो माहिती आहे? राताचा भात आणायचा, शिळ्या चपात्या, खा गोमाता आणि पाया पडायचं. तुमच्या आईला वडिलाला असं शिळपातं खाऊ घालणार का तुम्ही? हो, ती आई आहे. तुम्ही चीट करतात. तुम्ही जेवढे कपटी असतात ना, भगवंत आपल्यापेक्षा कपट जास्त आहे. म्हणून भगवंत गीतेमध्ये, छळामध्ये मी सगळ्यात छळई आहे. तुम्ही त्यांना छळायला जाताना तर भगवंत आपल्याला छळतात. आपण कोणाला फसवू शकत नाही, आपण स्वतःलाच फसवतो. तुम्हाला वाटतं मी जगाला फसवतो? नाही भाऊ. मी पाहिलं काही दान करतात ना लोक हॉस्पिटल, 2 केळे देतात आणि 100 फोटो काढतात नालायक. दान शोध तसं नसलं पाहिजे. दान म्हणजे की अर्धच द्या, पण क्वालिटी द्या, चांगलं द्या. म्हणून ह्या महिन्यामध्ये गोसेवा केली पाहिजे. आणि लकीली इथं गायी आहेत, गायी पण लगेच आवाज दिला. ते आता शिकवतात की बाबा हे नुसतं प्रवचन ऐकून देते, खावतलं तेव्हा मला विश्वास येईल. ठीक आहे. ह्या महिन्यामध्ये 2 अध्याय, गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम अध्याय आहे. सकाळ संध्याकाळ त्याचं वाचन केलं पाहिजे. जास्त श्लोक नाहीत, 20 श्लोक आहेत, 20-22. त्याचं वाचन केलं पाहिजे. लहान मुलं कोण ते पाठांतर करून घेतलं पाहिजे. ज्यांच्याकडे भागवत असेल तर 10व्या स्कंद, 10व्या स्कंदाचा 14वा अध्याय वाचला पाहिजे. ह्या महिन्यामध्ये ब्रह्माद्वारे भगवंताची स्तुती आहे, तो वाचन केला पाहिजे. गीतेचा कोणता अध्याय? 15वा अध्याय. ठीक आहे. त्याच्यानंतर जमलं तर ह्या महिन्यामध्ये गंगा स्नान केलं पाहिजे. अधिक मासामध्ये नाही गंगा जमली तर गंगा, गोदावरी, नर्मदा हे बोट ठेवायचं पाण्यामध्ये आणि सगळ्या गंगेचं स्मरण करून ते पाणी घ्यायचं. भगवंताचं नाव घ्यायचं. नुसतं बुडबुड बुडबुड पाण्यानं अंगातला मळ निघाला नाही, पण चेतनाचा मळ निघाला पाहिजे. आंघोळ करताना भगवंताचं स्मरण करून नाही का पाणी घेतलं पाहिजे. आता त्याची विधी वेगळी आहे, त्याचं जास्त डिटेल जाणार नाही. पण विशेष करून आंघोळ करताना भगवंताचं गंगेचं स्नान केलं पाहिजे. नाही तर एक पर्याय असा आहे की तुम्ही गोदावरीला गेले, पाणी भरून आणले, रोज तुमच्या बकेटामध्ये थोडं थोडं टाकलं किंवा त्याला प्राशन केलं किंवा टाकलं तर तुम्हाला गंगा स्नान होते. त्याच्यानंतर जमलं तर ह्या महिन्यामध्ये केळीचं पान, पळसाच्या पानावर जेवण केलं पाहिजे. ह्या महिन्यात सुगंधित तेल किंवा साबण हे लावलं नाही पाहिजे. याचा अर्थ टॉयलेटला गेलं नाही, मग तिथं हे केलं पाहिजे. तर हे वाचलं पाहिजे. आता न करणाऱ्या गोष्टी ह्या महिन्यामध्ये प्रजल्प नाही करायचं. प्रजल्प म्हणजे भगवंत सोडून काही बोलायचं नाही. निंदा, खोटं बोलणे, दुसऱ्याचा दोष पाहणं हे टाळलं पाहिजे. क्रोध, दुसऱ्यावर नेहमी भडकायचं नाही. लगेच अग्रेसिव्ह टेम्पो नाही व्हायचा, शांत राहायचं. अध्यात्म करतो म्हणजे स्वतःच्या क्रोधाला कंट्रोल. राग कोणाला येतो माहिती आहे? 3 लोकांना राग येतो. स्वतःला परफेक्ट समजतो, दुसरं नियंत्रण करण्याची वृत्ती, आणि तिसरं मनाची विरुद्ध झालं म्हणून क्रोधित होतो. आपण तिघं पण याच्यामध्ये लेवलमध्ये आपण स्वतः परफेक्ट आहेत का? आपण कोणाला कंट्रोल करू शकतो का? आणि प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल का? तो पण परिपूर्ण नाही, मी पण परिपूर्ण. मग राग कशाला करा? पण काही जण राग केल्याशिवाय पोट नाही का ते पचतच नाही. प्रत्येक गोष्टीत एकदम भडास निघतच राहतात. हाय टेम्पो लगेच होत. काही होत नाही भाऊ, तुझी इमेज खराब होते आणि भगवंत जातात. म्हणून ह्या महिन्यातच नाही, कायमस्वरूपी कंट्रोल केलं तर अध्यात्माचा फायदा आहे. नाही तर किती माळा वाढल्यानं तुम्ही भडकत राहिले त्याला अर्थ नाही. म्हणून क्रोधावर कंट्रोल केलं पाहिजे. विशेष करून खोटं बोलणे, वैष्णवाची किंवा भक्ताची निंदा नाही केली पाहिजे. आणि सगळ्यात 5वं गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये मोबाईल कमी वापरला पाहिजे. कारण दुसरं मोबाईल बंदच करून टाका. ह्या गोष्टी टाळा. हे आमच्या वरिष्ठ भक्तांना प्रवचनामध्ये सांगितलं बरं. आणि म्हणून ह्या महिन्यामध्ये काही गोष्टी केल्या पाहिजे. काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट सांगतात इथं अधिक मासामध्ये. एक म्हणजे जो कोणी भगवत नामाचा जप करतो त्याला नेहमीपेक्षा अधिक 100 लाभ होतो. दुसरी, जो कोणी अधिक मासामध्ये पळसाच्या किंवा केळीच्या पानावर जेवण करतो
तो रूपवान होतो, गुणवान होतो, ज्ञानवान होतो आणि त्याला सगळी भोग सामग्री होती. म्हणून पहिल्या काळामध्ये केळीच्या पानावर जेवायचे, पळसाच्या पानावर जेवायचे. आता कोणी जेवत नाही. ते उष्ट प्लेटमध्ये जेवणं म्हणजे अपवित्र म्हटलं जाते. जेवण चांदीच्या किंवा सोन्याच्या प्लेटमध्ये. आता माझं प्रभूजी घालायच भेटत नाही तर प्लास्टिकचं जीवन आहे. पण आम्ही एक भक्त आहेत आमच्या मंदिराच्या माघारात, सगळा परिवार चांदीच्या प्लेटमध्येच जेवतो. टिपिकल ब्राह्मण आहेत. वाट्या बी चांदीच्या. आता आपलं ते नाही, पण त्याच्यामध्ये फायद्याचं असं आहे, अल्युमिनियम नाही वापरलं. पण अल्युमिनियम लय भयंकर आहे. त्यापेक्षा स्टील वापरा, नाही तर पितळ वापरा. पितळ तर सगळीकडे वापरा. आणि पितळ हेल्थसाठी पण चांगलं आहे. पितळ्याच्या भांड्यामध्ये कुकिंग पण केली पाहिजे आणि जेवलं पण पाहिजे पितळ्याचं. तांबे किंवा पितळ. आता ते कोणी पहिल्या काळात बायानं सगळं इकून टाकलं आहे आणि प्लास्टिकचे डबे घेऊन आलेले आहेत. त्याच्यानंतर जो कोणी ह्या महिन्यात मौन पाळून भोजन करतो त्याच्या सर्व आज्ञाचं पालन करा. तुम्हाला कोणी ऐकावं असं वाटतंय ना, तर जेवण करताना मौन राहा, तर तुमच्या घरातले ऐकतात असं पद्मपुराण म्हणतं. बरं, मी सांगतो म्हणून नाही. नाही ना प्रभूजी, मी खूप वेळा मौन राहतो पण माझा नवरा ऐकत नाही, बायको ऐकत नाही. हे तुमचा विषय आहे, तुम्ही बघून घ्या. जो व्यक्ती प्रतिदिन भगवान श्रीकृष्णाच्या समोर बसून शास्त्र सांगेल, लोकांना वाचेल, त्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होईल. जो कोणी एकादशी पालन करणारे मिळणारे फळ ती केवळ पत्तरवाळे जेवल्यानं मिळेल. त्यानंतर ह्या महिन्यात 4 महिन्यामध्ये जो कोणी मध, गूळ, पालेभाज्या, दूध, दही, गोड पदार्थाचा त्याग करतो आणि भगवंताचं नामस्मरण करतो त्याला निश्चित मोक्षप्राप्ती होते. जो कोणी ह्या महिन्यामध्ये विशेष करून अधिक मासामध्ये स्वयंपाक बनवून स्वतः भगवंताला अर्पण करतो त्याला उत्तम गती प्राप्ती होती. जो कोणी अधिक मासामध्ये भगवंताचे नाम, गुण, लीलाचं गुणगान करतो, जप करतो त्याला अगणित फळाची प्राप्ती होती अधिक मासामध्ये. आपल्याकडे अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना. जावई लोकांना लय आनंद होतो. कशामुळं? की सासरा तर 3 वर्षातून एकदा भेटणार आहे. मग सोन्याचं अंगठ्या पाहिजे, सोन्याचं लाकीट पाहिजे. आता तुम्हाला परमिशन तर असं नाही. बरं, हे लोकांच्या वृत्ती काय, आपल्याला तेवढ्या पुरतं नाही आहे. पण त्या धोंड्याच्या महिन्यात, इकडे धोंड्याचा महिनाच म्हणतात ना. कोणता धोंड्याचा महिना? कोणाला धोंडे मारतो? तर ह्या महिन्यामध्ये ह्या गोष्टी करा आणि भगवंताचं स्मरण करून भगवंताची प्राप्ती करा.